बारक माई जय जय भो बारक माई विठो बारक माई जय जय विठो बारक माई विठो बारक माई जय जय विठो बारक माई विठो बारक माई शेवट तो भला माझा बहु गोड झाला. इकडे होते थोडे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिल्या. आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईचा वरा. तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाचिया माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू ये पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. हो दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. संताजिया हो दुसरे चरण संताजिया. दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका
ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि महायोगपीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोद्धरार्थावकारं कलाङ्काङ्गदेजोदिकामोदिवक्रं खलानिशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं कृतपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराज तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदान् शास्त्रार्थ नित्यं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि अरहु कलेस विकार सेवे लागी सेवा सेवक जानो सेवक जानो तुम चारा गलो निज चरना तुम चारा गलो निज चरना अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करवा वे चाला गलो चरणा आहु स्वामी तुकया देवा आहु स्वामी तुकया देवा शिविला की सेवक दालो शिविला की सेवक दालो तुम लगलो निज चरना तुम लगलो निज चरना लागी सेवक दालो लागी सेवक दालो तुम लगलो निज चरना लगलो निज चरना ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरीन करवा भेरू शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाची या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा श्री क्षेत्र शिर्डी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये पवित्र भूमीमध्ये तपोभूमीमध्ये शिर्डीमध्ये शेळके परिवाराच्या वतीने आयोजित हा भव्य दिव्य हरिनामाचा सोहळा आपल्या वडिलांच्या पुण्य स्मरणानिमित्त केलेलं हे भव्य दिव्य नियोजन
या नियोजनाला या ठिकाणी वंदन करतो. कीर्तनाकरता घेतलेला अभंग वैराग्याचे मुकुटमणी महान भगवत भक्त पंचमवेद निर्माते वारकरी संप्रदायाचे कळस आणू एवढे लहान आकाशापेक्षा महान जगद्गुरु. तीनच जगद्गुरु आहेत. एक कृष्ण मोंदे जगद्गुरु, एक स्वतः कोण आहे भगवान श्रीकृष्ण, दुसरे शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु महाराष्ट्राच्या वाट्याला आले जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये शेवट झाला असं म्हणतात. अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो, नंतर कार्यक्रमाचा परिहार देतो. तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अभंगाची सुरुवातच शेवट शब्दापासून. आज संध्याकाळी घरी गेले की एक वही घ्यायची आणि तिला टायटल द्यायचं, तिला नाव द्यायचं माझा शेवट, म्हणजे स्वतःचा. त्यात सांगायचं आंघोळ कशी घालायची, फोटो कोणत्या भिंतीला टांगायचा, कसं कसं काय 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 करायचं, आणि टायटल द्यायचं माझा शेवट. लिहिताना पण तुम्हाला त्रास होईल, तर शेवट होताना कसं होईल. कल्पनेतला मृत्यू सहन होत नाही, अस्तित्वात मृत्यू आला तर काय होईल. परिस्थिती गंभीर आहे. महाराज तुकोबाराय गर्वानं सांगतात, शेवट गर्वानं लिहितात. इथं माणूस जिवंत आहे पण म्हणतोय माझा शेवट झाला. ज्याचा झाला तो सांगायला शिल्लक राहिला नाही. तुकोबाराय जिवंत आहेत तरी म्हणतात शेवट तो भला. दुसऱ्या चरणात शेवट गोड कोणाचा होत नाही, शक्यतो गोड होत नाही. शेवट हा कडूच असतो. लोक रडत असतात, जाणारा पण रडत असतो, आलेले पण रडत असतात, काही खरे रडत असतात, काही खोटे रडत असतात, पण माणसं रडतच असतात. तुकोबाराय म्हणतात अहो शेवट माझा गोड झाला, चमत्कारच झाला. आपल्यालाही वाटतं आपला शेवट गोड व्हावा, पण होईल का नाही याची गॅरंटी अजून नाही. दुसऱ्या चरणात सांगितलं मी बसल्या जागेवर एका ठिकाणी आलो. कुठं आलो? आलो निजाची माहेरा. मी माझ्या आत्म्याच्या माहेराला आलो. शरीराचे आई वडील जिथं राहतात त्याला माहेर म्हणतात. माहेर शब्द पुरुषाला माहेर नसतं. तुकोबाराय म्हणतात मी पुरुष आहे तरी पण माझ्या माहेरी आलो, माझ्या आई वडिलाकडे आलो. माझे आई वडील कोण आहे? माझ्या आत्म्याचे आई वडील, आत्म्याचा बाप पांडुरंग आणि आत्म्याची आई रखुमाई. आलो निजाची माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. ते दोघं मला भेटले. भगवंताचं आणि भगवतीचं दर्शन झाल्यानंतर तिसऱ्या चरणात असं झालं परिहार झाला, परिहार झाला अवघा दुःखाचा मागे. अनंत जन्मीचं दुःख विसरलो. आणि दुःखाची एक गोष्ट आहे, दुःखाचं एक गमक आहे, दुःखाचं एक रहस्य आहे. देव दर्शन, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय दुःख जातच नाही. जे संत आहेत त्यांचं दुःख गेलंय, संसारिकाचं दुःख गेलं नाही. ते मरेपर्यंत दुःखात असताना दुःखातच मरतय. संसाराला दुःख चिकटलेलंच आहे, फक्त संताच्या जीवनामध्ये दुःखाची यायची ताकद नाही. दुःखाची यायची ताकद नाही. हनुमानजी भजन करत होते आणि भजन करताना विभीषणजी आले. आणि विभीषणाने विचारलं हनुमाना तुझी आणि दुःखाची कधी गाठ पडली का? रामायणामध्ये पहा एकच पात्र बिगर टेन्शनचं आहे, त्याला लोडत नाही. कोण? कोण? हनुमान. सगळी संपत्ती रावणाकडे, हनुमानाकडे पेट्रोल पंप नाही, हनुमानाकडे बँका नाही, हनुमानाकडे काहीच नाही. पण हनुमान जर पाहिला योगेश भाऊ इतका फ्रेश, अजून तुम्ही मंदिरात जाऊन पहा गदा घेऊन असा फ्रेश उभा आहे तो. टेन्शनच नाही, कारण दुःखाचा संबंधच आला नाही ना. दुःखच नाही म्हणजे का बरं? दुःख नाही याचं कारण मुखात राम, अंतकरणात राम, हृदयात राम, कामात राम आणि रक्ताच्या थेंबा थेंबात फक्त रामच. रामच. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम राम गुणगान करिए, गुणगान करिए, राम का गुणगान
राम प्रभु की भद्रता का सभ्यता को ध्यान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान करिए ध्यान करिए सानी सानी दप मगरी सराम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए श्री राम श्री राम श्री राम राम गुण राम जय श्री राम जय श्री राम. आदेश महाराज गागरे मृदंग सम्राट आज आहेत वाजवायला. ते रूपक ताल वाजवतात म्हणून मानण्याचा प्रयत्न केला. गोड वाजवला आदेश महाराजांनी. रूपक ताल 7 मात्रेचा आहे आणि आपण जे भजन म्हणतो ते ठाई धुमाळीत म्हणतो ते 8 मात्रेचं आहे. म्हणून आदेश महाराजाला धन्यवाद. आणि हनुमानजीच्या जीवनात दुःख नाही याचं कारण परिपूर्ण संत आहे. हृदयामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, भगवंताचं दर्शन आहे, भगवंताचं नाम आहे. तुकोबाराय म्हणतात तशीच माझी अवस्था झाली. दुःख कायमचं मला सोडून गेलं, परिहार झाला, संपलं. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या चांगलं. आजचं नियोजन लय भव्य दिव्य आहे. एक नियोजन उत्तर द्या असं. माणूस संपतो का त्याच्या आयुष्यातलं दुःख संपतं? माणूस संपतो. वा, सगळी सुज्ञ मंडळी माझ्यासमोर ज्येष्ठ श्रेष्ठ बसलेले आहेत. माणसं संपले, दुःख नाही संपलं. असा माणूस जन्माला यायला भाग्य लागतो जो त्याच्या जीवनातलं दुःख संपवतो. आणि अजून एक संतच असं आहे, त्यांच्या जीवनातलं दुःख त्यांनी संपवलंच पण दुसऱ्याच्या पण जीवनातलं संपवलं. सच्चिदानंद सद्गुरू साईबाबाच्या भूमीमध्ये आपण आहे. बाबांच्या पाया पडल्यानंतर महाराज खरा जर भक्त गेला ना ओरिजिनल, बाबा पाया पडायच्या आत देतात. अरे उसने देखते ही मेरा दामन दुआओं से भर दिया. खरा गुरु कसा असतो मला सांगा. पोराला जेव्हा भूक लागते तेव्हा आई त्याला दूध पाजते, बरोबर आहे? बरं, ती जेवत असली तरी त्याला दूध पाजते, ती गर्दीत असली तरी त्याला दूध पाजते, ती कुठं असू दे त्याला पहिलं दूध पाजते. गुरु तसा असतो. तो शिष्याला सुखीच करतो. शिष्याला काय करतो? सुखीच करतो. महाराज पाया पडायच्या आत दूध पाजती तिला आई म्हणतात, आणि पाया पडायच्या आत कृपा करतो त्याला गुरु म्हणतात. विठ्ठल विठ्ठल साईबाबा असतील, गंगागिरी महाराज असतील, नारायणगिरी महाराज असतील, काय केलं संतांनी? उसने देखते ही मेरा दामन दुआओं से भर दिया. अरे अभी तो मैंने सजदा भी नहीं किया. अरे मी पाया नव्हतो पडलो राव, त्याच्या हात दिलं. काय केलं होतं वाल्या कोळ्यांनी असं का? नारद मुनींनी त्याला संत केलं. काय केलं होतं? काय सेवा केली होती? कोणतं कीर्तन ऐकलं होतं? कोणतं प्रवचन ऐकलं होतं? कोणतं लय नारद मुनीची त्याने हातपाय दाबले होते? अहो काहीच नाही. देणारा हा देतच असतो, आणि ज्याला द्यायचं नसतो मरेपर्यंत पाय दाबा तो देतच नाही. इच्छा पाहिजे, इच्छादानी. जय जय वो शुद्धे. काय गुरुबद्दल ओवी आहे? लावा ही ओवी साईबाबांना, लावा गंगागिरी महाराजाला, लावा नारायणगिरी महाराजाला. काय ज्ञानेश्वरीची ओवी आहे? जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षता. अरे जो देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे, उदारे प्रसिद्ध आहे, जय जय शुद्ध आहे, त्याच्या इतकं शुद्ध जगात दुसरा कोणी नाहीच. आणि आनंदाचा वर्षाव करतो त्याला गुरु म्हणतात. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातलं दुःख गेलं, मग काय शिल्लक राहिलं? माझ्या जीवनात फक्त आनंद शिल्लक राहिला. काय शिल्लक राहिला? जिथं तिथं तो दिसायला लागला, जिथं तिथं तो पाहायला लागलो, आणि त्याला पाहताना मी माझ्या आयुष्यातलं सगळंच विसरून गेलो. जेथे जातो जेथे जातो तेथे तू माझा संग.
जातो तेथे जेथे जातो तेथे तुम्हाला चालवीसी हाती विठ्ठला 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 चालवीसी हाते धरोनिया बोलो जाता बरं तरी सीते नीट बोलो जाता बरं तरी सीते नीट गेली लाज दीट केलो देवा जिथे जातो जेथे जातो तेथे जेथे जातो तेथे जेथे जातो तेथे अरे काय भाग्य जिकडं मी जातो तिकडं देव येतोय माझ्या माग माणसं माग आले तर आनंद होतो पैसा आपल्या मागे चालता तर लोक म्हणतात अरे मला इतकं यश आहे मी तिथे जातो तिथं पैसा माझ्या मागे येतो एखादा माणूस प्रसिद्ध असतो तो म्हणतो मी कोणत्या रोडला गेलो माझी मिरवणूक निघते माझे सकाळी 6 वाजल्यापासून माणसं वाट पाहतात काही माणसांची घरामध्ये इतकी महाराज हे असतं प्रेम असतं तो माणूस एक दिवस घरात नसला का घरचे म्हणतात करमत नाही अण्णा कुठे प्रेम आहे महाराज भाग्य आहे अरे काय भाग्य आहे ब्रह्मांड नायकानं माग माग हिंडाव भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती काय भाग्य महाराज मागं पाहिलं तर देव पुढं पाहिलं तर देव जेवताना देव अहो देवच सोडायला तयार नाही देवाला सांगितलं अरे जा ना बाबा तो म्हणतो मी नाही जाणार मला तुमचे पाय पाहू द्या मला तुमचं दर्शन घेऊ द्या काय पवित्र आहे महाराज तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी माझ्या आयुष्यातलं सगळं दुःख गेलं आणि मला देव मिळाला आज माणूस म्हणून माझा शेवट झाला पण देव म्हणून माझ्या जीवनाला प्रारंभ झाला माझ्या मनुष्यत्वाचा शेवट झाला आणि माझ्या देवत्वाचा प्रारंभ झाला अभंगाचा हा सण भावार्थ विठ्ठल कार्यक्रमाच्या दृष्टीनं परिहार हा भव्य दिव्य मंडप हे भव्य दिव्य व्यासपीठ भव्य दिव्य महाराष्ट्रातली फार मोठी साऊंड सिस्टीम महाराष्ट्रातला नावाजलेला यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक महाराष्ट्ररत्न मृदंग सम्राट आणि सगळे हे 35-40 टाळकरी चोपदार आपल्या वडिलावर जर श्रद्धा असली वाक्य महत्वाचं आहे आपल्या वडिलावर जर खरंच श्रद्धा असली आपल्या वडिलावर जर खरंच भक्ती असली आणि आपल्या वडिलाला जर खरंच आपण देव मानित असलो तर अशा कार्यक्रमासारखे वर्ष श्राद्ध साजरे होतात विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्ध असं होण्यासाठी एवढं नियोजन करण्यासाठी महाराज आतमध्ये काय लागते वडिलाविषयी जाणीव लागते भक्ती लागते श्रद्धा लागते मग असं मंडपन मग असं नियोजन काय नियोजन आहे महाराज म्हणून शेळके परिवाराला मी धन्यवाद देतो आणि ज्यांचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण आदरणीय वंदनीय पूजनीय कैलासवासी उत्तमराव रमाजी पाटील शेळके यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना भगवान पांडुरंग परमात्मा सद्गुरू गंगागिरी नारायणगिरी महाराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरणी त्यांच्या मुक्तीकरता प्रार्थना
कैलासवासी उत्तमराव रामबाजी पाटील शेळके, माजी विश्वस्त, श्री साईबाबा संस्थान शिर्डी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. भाऊंच्या कार्याचं जर वर्णन केलं, भाऊंचं जर कार्य पाहिलं, शिर्डीच्या विकासात भाऊंचा जर वाटा पाहिला, तर महाराज ते ऐकल्यानंतर माणसाचे डोळे दिपून जातात. एक व्यक्ती एवढं कर्तृत्व कसं करू शकते, विशेष आहे. आज शिर्डीमध्ये जे वैभव आहे महाराज, शिर्डीचं जे हॉस्पिटल आहे, तर आज गोरगरीब लोक येतात. 3 लाखाचं ऑपरेशन मोफत होतं, 10 लाखाचं ऑपरेशन मोफत होतं. अरे गोरगरिबाला दुवा देणारं जिथे महाराज आरोग्य केंद्र आहे, तो हॉस्पिटल, तो दवाखाना आहे. भाऊ विश्वस्त असताना तो दवाखाना फायनल झालेला आहे. भाऊ विश्वस्त असताना शिर्डीमध्ये मुलींची शाळा, कन्या विद्या मंदिर झालेलं आहे. आणि भाऊंच्या कारकिर्दीमध्ये हे शिर्डीमधले जे 5 स्टार 7 स्टार हॉटेल आहेत, एक हॉटेल इंडस्ट्री शिर्डीमध्ये उभी राहिली पाहिजे असं भाऊंचं स्वप्न होतं. आज आपण हॉटेल पाहतो, 5 स्टार 7 स्टार, सन अँड सँड किंवा बाकीचे जे काही हॉटेल ओनर होते त्यांची भाऊंनी मिटिंग घेतली आणि या हॉटेल उद्योग व्यवसायांनी इथं यावं, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंना अडचण होणार नाही. हे जी डेव्हलपमेंट आहे महाराज, शिर्डीची डेव्हलपमेंट भाऊंच्या काळामध्ये जास्त झाली. मला असं वाटतं 1988 ते 1994 आपल्याला सगळ्यांना काळ सवाई महाराज तो काळ आठवतोय. तर जास्त शिर्डी डेव्हलप त्याच काळात झालेली आहे. 88च्या अगोदर एवढी डेव्हलपमेंट नव्हती, पण 88 ते 94च्या काळामध्ये हॉस्पिटल असतील, हॉटेल्स असतील, रस्ते असतील, विविध कामं असतील आणि महत्वाचं काम भाऊंनी केलं, 500 रूमचं जे काम आहे. आता याच्यानंतर भाऊंची क्लिप आपल्यासाठी लावणार आहेत, आपल्याला त्यांचं कार्य पाहायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असा पोरगा ज्या आईबापाच्या पोटी जन्माला आला, मी भाग्यवान समजतो ते आईबाप ज्यांच्या पोटी हा हिरा जन्माला आला. विठ्ठल आश्रमचं काम सुद्धा भाऊ विश्वस्त असतानाच झालं. भाऊंचीच कृपा आहे. म्हणून कितीतरी काम आहेत, आता ते सांगायला माझ्याकडे वेळ कमी आहे. परंतु 3 एकर शेती होती. किती? मी भाऊंची क्लिप फक्त फेटा बांधता बांधता राजू पाटलांनी मला 5 मिनिटं ऐकवली आणि मला यायला थोडासा उशीर झाल्यामुळे मी राजू पाटलाला म्हटलं मी फेटा बांधतो, मला भाऊंची माहिती द्या. पण त्यांची क्लिपच आहे. मला वाटलं थोडी काहीतरी माहिती असेल. एवढं उंच व्यक्तिमत्व, हिमालय एवढं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी ती क्लिप ऐकवली. ते मी फेटा बांधता बांधता फक्त जे माझ्या लक्षात राहिलं ते सांगतोय, बाकी भरपूर आहे. 3 एकर शेतीची 100 एकर शेती झाली. 100 एकर शेती झाली. लक्षात ठेवा, पुण्यवान माणसाच्या दारात लक्ष्मी वास करीत असते. पुण्यवान लागतो माणूस. ज्ञानेश्वरीची एक उभी आहे. या घराण्याकडे फक्त संपत्ती नाही महाराज, संपत्ती बरोबर दया आहे. संपत्ती बरोबर काय पाहिजे? दया पाहिजे. दया. दारात आलेला गरीब त्याच्या प्रपंचाचं घराणं घेऊन आला पाहिजे आणि तो गरीब जाताना हसत गेला पाहिजे. तो म्हटला पाहिजे काय देव माणूस राव, याच्यामुळे आज माझ्या गरीबाचा प्रपंच तरला. असा श्रीमंत पाहिजे. हे जे घराणं आहेत, इथं संपत्ती आहे आणि दया आहे. सवाई महाराज इथं एक ओवी ज्ञानेश्वरीतली फार फिट बसते. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ही विभूती धनंजया जन माझी. अरे ज्याच्या खिशात पैसा आहे आणि ज्याच्या हृदयात दया आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्ञानोबराय सांगतात, तो माणूस माणूस नाही, तो देव माणूस आहे. म्हणून भाऊंसारखी माणसं, हे देव माणसं आपल्यातून निघून गेले. आणि इतकं मोठं नियोजन त्यांचे पुत्र राजू पाटील शेळके यांनी या ठिकाणी केलं. राजू भाऊला मी धन्यवाद देईल. खूप सुंदर नियोजन केलं. निश्चित स्वरूपानं भाऊच्या कार्यातून भाऊला मुक्ती मिळालीच आहे. नाव मागं शिल्लक राहिलं, कार्य मागं शिल्लक राहिलं, ते जरी गेले. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्तीच्या रूपानं भाऊ जिवंत राहणार. भाऊंचं नाव खूप दिवस राहणार. पण आज त्यांच्या वर्षश्राद्धाचा दिवस आहे. त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबातील शोकाकुल सदस्य, त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी, निर्मलाताई उत्तमराव शेळके, त्यांचे बंधू रामराव रामबाजी शेळके, भंदास रामबाजी शेळके, बाळासाहेब रामबाजी शेळके, त्यांचे पुत्र आदरणीय श्री राजेंद्र उत्तमराव पाटील शेळके, त्यांच्या सुनबाई सौ कल्पनताई राजेंद्र शेळके, त्यांच्या कन्या लीलाताई नवनाथ पाटील बडे,
सौ सविताताई संजय पाटील खंडागळे, सौ योगिताताई रेवणनाथ पाटील भायकर आणि सौ सरलाताई लक्ष्मणराव पाटील या सर्व मुलींना, हे बघा 4 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. 5 लेकराचा भाऊंचा प्रपंच आहे आणि 5ही लेकरांना आज एवढा मोठा आभाळा, एवढा कार्य करणारा, समाजाला वेळ देणारा आपला हा बाप या 5 लेकरांना आठवल्याशिवाय राहणार नाही. किती दिवाळ्या, किती दसरे, किती संक्रांत, किती वेळा जेवणं, किती वेळा बोलणं, अहो किती वेळा हसणं, एका घरात राहणं आणि किती वेळा त्या बापाच्या खांद्यावर बसणं, किती वेळा त्या बापाकडे हट्ट करणं. सगळं 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 एकदा बाप गेला का सगळ्या गोष्टी बंद होतात. आणि आज या सर्वांना ही लेकरं आज या ठिकाणी आज वडिलाच्या स्मृतीमध्ये राहणार. सर्वांना या ठिकाणी या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव. दोन्ही नातू चिरंजीव शरद राजेंद्र शेळके, चिरंजीव महेश राजेंद्र शेळके, या दोन्ही नातवांना सुद्धा, मुलींना, सुनबाईंना, राजू पाटलांना आणि आईसाहेबाला सुद्धा या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खूप गोड नियोजन आहे. खूप मोठी माणसं या ठिकाणी येऊन गेलेली आहेत. आदरणीय आमचे कमलाकर भाऊ कोते ते या ठिकाणी येऊन गेलेत. आमचा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह त्यांनी घेतलेला होता, ते येऊन गेलेत. डॉक्टर गोंदकर या ठिकाणी येऊन गेलेत आणि मान्यवर येतच आहेत. सर्व मान्यवरांना राजेंद्र पाटील शेळके आणि शेळके परिवाराच्या वतीने धन्यवाद. महाराष्ट्रातील रत्न, गायन क्षेत्रातील थोर रत्न सवाई महाराज, देवीदास महाराज सवाई गंगापूर या ठिकाणी उपस्थित. टाळ्या वाजवा. फार मोठं रत्न. टीव्हीवर गाणारी माणसं आहेत आज. आणि हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात आता दुपारनंतर जाणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. यूट्यूब चॅनल आदित्यजी भागवत, साऊंड सिस्टीम वाल्मिक भाऊ तुरकणे. आपल्या परिसराचं पंचक्रोशीचं नवे तर जिल्ह्याचं भूषण आहे वाल्मिक भाऊ तुरकणे यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर भाऊ तुरकणे त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. डिजिटल साऊंड सिस्टीम, मिक्सर नाही आहे, कॉम्प्युटरवर ऑपरेटिंग आहे. कॉम्प्युटरवर पण नाही, मोबाईलवर ऑपरेटिंग आहे. एखादा माणूस म्हणून भाऊ ते मिक्सर दिसत नाही, ते 16 चॅनलचं ही पुढची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. ते मोबाईल घेतात आणि माझा आवाज वाढवतात. एक जण मला म्हणे ते ज्ञानेश्वर भाऊ मोबाईलच खेळत राहते साऊंड सिस्टीम कडे. अरे म्हणलं त्याच्यातच सिस्टीम आहे भाऊ. तुला जर हे समजा तर मला तरी पाठात टाक. अरे म्हणलं ती मोबाईल नाही खेळत, ते टॅब मोबाईल आहे, त्याच्यावर सिस्टम सेट केलेला आहे. कोणाचा आवाज वाढवायचा, कोणाला टबल द्यायचा, शाहीपुडी किती ठेवायची, गायकांचा आवाज किती ठेवायचा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर भाऊची साऊंड सिस्टीम गोड आहे. आणि आलेले सर्व मान्यवर प्रसाद महाराज गायक आहेत, आमचे आदित्य महाराज आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या गंगागिरी महाराज सरला बेटचे निश्चिम सेवक आदरणीय दीपक शेठ पारेख ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे गागरे दादा या ठिकाणी उपस्थित. हे सगळं भजनी मंडळाचं नियोजन गागरे दादाने केलं. गागरे दादाला वंदन आहे. जना काका वर्गे या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा. जना काकाला धन्यवाद देतो. माझे अतिशय जीवलग मित्र शिर्डी पंचक्रोशीमध्ये माझे जेवढे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे योगेश भाऊ काटकर ते या ठिकाणी उपस्थित. योगेश भाऊला वंदन. ज्यांच्यामुळं कार्यक्रमाची मला सेवा मिळाली, माझे बंधू म्हणजे भावासारखंच ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, हौशीराम भाऊ मेत्रे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि जमलेले सर्व आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, दोन्ही चोपदार, 3 चोपदार, जनरली 2च असतात, एक एक्स्ट्रा प्लेअर. म्हणून खरंच एक आदर्श वर्ष श्रद्धाचं नियोजन खूप छान आहे. असं केलं पाहिजे. आपल्या बापाला वाटी लावताना काहीच कमी नाही पडलं पाहिजे महाराज. त्याने काही कमी नाही केलेलं आपल्याला. मी प्रत्येकाला सांगतो, बरेच लोक 4 भावाची जर बैठक बसली आणि बापाचं जर वर्ष श्राद्ध करायचं असलं ना, हा त्याच्याकडे पाहतो, तो त्याच्याकडे पाहतो, तो त्याच्याकडे पाहतो. काय म्हणतात माहिती आहे त्याच्यातले 2 जण, यावेळी जरा परिस्थिती डाऊन आहे. हे वाक्य शोभत नाही महाराज, हे वाक्य शोभत नाही. हे वाक्य ज्याच्या मुखात आहे त्याने आरत्या करू नये. त्याला जर काही दवाखाना आला तर परिस्थिती डाऊन आहे आज सांगन का तो डॉक्टरला? पोरं शाळेत टाकताना सांगन का? बापाच्या वेळेस खिस्सा पाहणारी माणसं आरत्या करण्याच्या लायकीचेच नाही. विठ्ठल आई बापाच्या वर्ष श्राद्ध करताना खिशाकडे पाहायचंच नाही महाराज. कारण आयुष्यभर आपल्याला घडवताना त्यांनी खिस्सा पाहिलेला नाहीये.
अजिबात नाही. लक्ष्मी उधळायचीच असली तर कोणावरच उधळू नका. ती गावावर उधळा, एक आईवर उधळा, दुसरी बापावर उधळा, आणि लक्ष्मी उधळायची तिसरी जागा लक्ष्मी साधूवर उधळा. देऊन टाका. शिर्डी संस्थानला द्यावं वाटलं देऊन टाका, साईबाबाला द्यावं वाटलं देऊन टाका, गंगागिरी महाराजच्या दानपेटीमध्ये 10,000 टाकावं वाटले टाकून द्या. साधूवर उधळा म्हणजे आमच्यावर नाही बरं का. नाही तू म्हणता हे काय झोळी घेऊन, मी आमच्यावर नाही. आम्ही कीर्तनकार आहोत. संतांचा प्रचार करणारे माणसं म्हणजे कीर्तनकार. संत वेगळे ना आम्ही वेगळे. आमची पंगत नाही ती महाराज. संत ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, देहूला जा पैसे द्या, आळंदीला जा पैसे द्या. तुमची लक्ष्मी महाराज कधीच कमी होणार नाही. अक्षय लक्ष्मीचा आशीर्वाद साधू देतो, अक्षय लक्ष्मीचा आशीर्वाद बाप देतो, आणि अक्षय लक्ष्मीचा आशीर्वाद आई देते. या तिघांवर लक्ष्मीचा जर खर्च झाला तर महाराज जीवनाचं कल्याण. म्हणून सुंदर नियोजन राजू पाटलांनी केलं, त्यांना धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगात प्रवेश करतो. मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी अभंगाची प्रस्तावना फार सुंदर आहे. 4 शब्द आहेत. 4 शब्द आहेत. शब्द लक्षपूर्वक आहे का. पहिला शब्द आहे गती, दुसरा शब्द आहे सद्गती, तिसरा शब्द आहे दुर्गती, आणि चौथा शब्द आहे परमगती. गती तर माहिती आहे आपल्याला. एखाद्या माणसाने 2 एकर वावर घेतलं, मोठी गाडी घेतली, मोठा बांगला झाला, काय झाली गती. सद्गती एखाद्या माणसाला लयच भारी गुरु भेटला, तिने माळबिळ घातली, दिंडीला जायला लागला, पारायण करायला लागला, घरच्यांना सांगितलं, पहिला लय बिघडेल होता, आता तो संत झाला. काय झाला ते म्हणते बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सद्गती. आता श्रावण चालू आहे. जो श्रावण धरीत नव्हता त्याला कोणतरी सांगितलं एवढा महिना कमीत कमी धरी, 71 वर्षांनी योग आला. तो दिवस मोजून राहिला, तो भाग वेगळा आहे, पण त्याने धरला. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वंदनीय गोरख महाराज सालपुरे या ठिकाणी बसलेले आहेत. चुकून महाराज माझ्याकडून त्यांचा नामोल्लेख राहिला. त्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ शिकलो. सालपुरे बाबाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. बघा, गती आली, सद्गती आली. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य गुरुराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. काय भाग्य आहे महाराज. गुरु स्वप्नात आला, स्वप्नात डोक्यावर हात ठेवला, आणि तुकाराम महाराजांनी लिहून काढला, अख्खं स्वप्न लिहिलं. सत्य गुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. अरे कोण बाबा आहे हा. माझ्या स्वप्नात आला, मी त्याची काही सेवा नाही केली बुवा, पण त्यांनी डायरेक्ट माझ्या डोक्यावर हात ठेवला. स्वप्न पाय. भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. मी गंगेच्या स्नानाला चाललो होतो आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणे पावशेर तूप दे. तुकाराम महाराजाची गुरुकृपा. काय दे. पावशेर तूप दे. महाराज तुकाराम महाराज वाटलं तूप मागतात म्हणजे काय. अंतःकरणाचे 4 भाग आहे. त्याच्यापैकी चौथा भाग जो आहे अहंकार, तो अहंकार मागितला. गुरुच्या जवळ अहंकारच शांत होण्याकरताच गुरु गेला पाहिजे. आणि मग महाराज बाबाजी या फुले सांगितले नाममंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीला गुरुवारी मला स्वप्नात गुरुकृपा झाली आणि त्याच्यानंतर मी तुकाराम महाराज झालो. काय सद्गती. सद्गती आहे महाराज. गणी गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. काय गुरुकृपा आहे. मग महाराज
सद्गती आणि एक शब्द आहे दुर्गती. आता दुर्गतीचं कशाला सांगायला पाहिजे. काही माणसं ICU मध्ये आहेत, एक 10 वर्ष झाली फक्त डबा चालू आहे. काही माणसं आहेत लय श्रीमंत आहेत, मणक्यात गॅप आहे, रक्तात साखर आहे, हृदयात कोलेस्ट्रॉल आहे, गुडघ्यात चमक आहे. मग आता गोळ्या कोणत्या खावा हेच कळत नाही त्याला. 9 वाजता गुडघ्याच्या आहे, 10 वाजता शुगरच्या आहे, 11 वाजता मणक्याच्या आहे आणि रात्री 10 वाजता पुन्हा झोपायचे आहे. सगळ्या गोळ्याची भाकरी कमी आहेत. एक गरीब माणूस आहे त्याचे वॉचमन, 3000 रुपये महिन्याने त्याच्याकडे कामाला आहे. व 4 डबे आणतो तो सकाळी येताना. किती डबे आणतो? 4 वेळा जेवतो, निवांत त्याच्या गेटमध्ये झोपतो. कोण सुखी आहे? सुख हे कळालं पाहिजे, सुख हे मिळालं पाहिजे, सुख हे भोगता आलं पाहिजे. काही वेळा समोर दिसतं पण भोगता येत नाही, त्याला दुर्गती म्हणतात. आपली दुर्गती, आपल्याला देव मंदिरात दिसतो पण कळत काहीच नाही. का कळतं? देवाकडे आपण पाहतो, देव आपल्याकडे पाहतो. नो अंडरस्टँडिंग बिटवीन द गॉड अँड द ह्युमन बिंग. माणसं तर देवात काय समजतच नाही ना. देव म्हणजे काय सांगितलं तरी समजत नाही. वाक्य लक्षात घ्या. देव सांगितलं तरी समजत नाही, वाचला तरी समजत नाही, मंदिरात जाऊन 10 तास पाहिला तरी समजत नाही. देव समजण्याकरता, देव कळण्याकरता, देव मिळण्याकरता पुण्य लागतं. म्हणून विठ्ठल दुर्गती आणि पुण्य संचय व्हायला पाहिजे. आणि देवरून आणि ऋषीरून आणि पितृरून याच्यातून माणूस मुक्त झालेला पाहिजे. तुकाराम महाराज पहिलं त्यांच्या जीवनामध्ये असं घडलं, पिंड पदावरी दिला फुलेकरी. तुकाराम महाराज भजन इतकं पवित्र होतं योगेश भाऊ. तुकाराम महाराज भजन करीत असताना सगळे पित्र आले ती भंडार डोंगरावर. आजे पंजे खापरपंजे, त्यांच्या खापरपंजेचे खापरपंजे, त्यांचे खापरपंजे, अख्खं कुळच आलं मेलेले. तुकाराम महाराजाला काय म्हणले माहिती का? 7 पिढ्यानंतर तुमचा जन्म झाला. 7 पिढ्या आपल्या घरात सावकारी होती, पण तुमचं भजन इतकं गोड आहे, त्या भजनानं आमच्या अख्ख्या 7 पिढ्या मुक्त करून टाकल्या. पिंड पदावरी दिला फुलेकरी, माझे झाले गयावर्जन. फिटले कोणाचे ऋण? पित्राचे ऋण. कशाने फिटलं? भजनाने. ते काय यज्ञ करीत होते का तिथं? अहो पितर मुक्त होतात म्हणून जास्तीत जास्त भजन केलं पाहिजे, आपला पितृदोष जातो. परंपरा त्याचे वा कुळ शुद्ध, परंपरा त्याचे शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे. भजनाची ताकद आहे महाराज. मगाशी पाऊस आला होता, आबळ आलं होतं, भजन चालू झालं आणि ती मोकळच होऊन गेलं. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. मोकळा फ्रेश, टेन्शनच नको. भजन आहे महाराज. काय करीन सांगता येत नाही. भजनाने हे घडवले ना, ज्ञानोबराय तुकोबराय. ज्ञानोबरायने भिंत चालवली, पण भजन केलं म्हणूनच घडले ना. काय भजन आहे? हा म्हणून तुका म्हणे माझे
भार उतरले ओझे. पित्रांचं ऋण गेलं, पित्राचं ऋण गेलं पाहिजे. त्यासाठी आई वडिलाला जिवंतपणी जीव लावलं पाहिजे. नंतर नुसते नारायण नाग बली करून उपयोग नाही. नंतर लोक नारायण नाग बली करीत्या, मंत्र म्हणणारा जाम होतो, जुडी जाम होती, नेमकं कुठं पाणी वाचायचं, होमात वाचायचं का डोक्यावर वाचायचं तेच कळत नाही. कावळा येतो, बिंगतो तातात निघतो. अख्खं कांदन म्हणतं कावळा दिसून राहिला, कावळा दिसून राहिला, आला 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 आला. कोण? कावळा. ते कावळा इतकं बेकार राहतं, ते याच्या खांद्यावर उडी हाण, त्याच्या खांद्यावर उडी हाण, अख्ख्या पत्रावर उड्या मारितो, पण ते काय पिंडाला शिवत नाही. वा पितृदोष. एक काम करा महाराज, बापाबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. बाप कळला पाहिजे. मी एका 7 मजली बिल्डिंगच्या उद्घाटनाला गेलो, वास्तुशांतीला गेलो आणि बसलो, आणि वास्तुशांती चालू होती बाहेर, आणि त्या 7 मजली बिल्डिंगच्या हॉलमध्ये एक थिगळाचा शर्ट टांगलेला होता. बापाची भक्ती आहे का? ज्याला त्याला ज्याचा त्याचा बाप आठवेल महाराज. इतकं गोड कविता आहे, कवीचे शब्द फार गोड आहे. 7 मजली बिल्डिंग होती, आणि 7 मजली बिल्डिंग नंतर त्या ठिगळाचा शर्ट टांगलेला होता. आणि मी त्या माणसांना विचारलं, म्हणलं अरे ही 7 मजली बिल्डिंग एवढा खर्च केला 15 कोटी रुपये, आणि तुम्ही हे ठिगळाचा शर्ट कोणाचं टांगलं इथं? ते 3 पोरं आले महाराज. 3 जण काय म्हणलं माहिती का, महाराज हा ठिगळाचा शर्ट नसता तर 7 मजली बिल्डिंगच झाली नसती. हा थिगळाचा शर्ट होता म्हणून 15 कोटी आले, म्हणून आम्ही घडलो. अरे आमचा बाप आम्हाला हरिपाठाला घेऊन जायचा, आमचा बाप आमच्या पुढे गीता वाचायचा महाराज, आमचा बाप सकाळी 7ला पांडुरंगाची आरती करायचा, आमचा बाप गोरगरिबाचे अश्रू पुसायचा, आमचा बाप दारात आलेल्या माणसाला कधी निर्मुखी पाठवत नव्हता, आमचा बाप नातेवाईकांना आधार द्यायचा, आमच्या बापानं सगळ्या भावांना सगळ्या बहिणींना घेऊन प्रपंच केला. अरे आमचा बाप आहे ना महाराज, आमचा बाप थिगळाचा शर्ट घालून राहिला, पण आमच्या बापाची परिस्थिती गरीब होती महाराज, पण आमचा बाप विचारानं करोडपती होता. काय बाप होता महाराज. हा एक शर्ट आहे ना महाराज, आम्ही हॉलमध्ये टांगला, आणि आमच्या बापाचा शर्ट आहे ना हा तिघळाचा, हा मला जगणं शिकवतो. अरे हेच आमचं नीतिशास्त्र, हीच आमची दिंडी, हाच आमचा सप्ताह, हेच आमचं होम हवन, हाच आमचा यज्ञ, हीच आमची शक्ती, हेच आमचं पावित्र्य, हेच आमची साधना, हीच आमची फलश्रुती, हीच आमची भक्ती, आणि या बापाचा तिघळाच्या शर्टाचं दर्शन हीच आमची मुक्ती. सम त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. माझ काळीज तुटत या, माझ काळीज तुटत या, कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात त्याने भरविला कास. त्याच्या परम कष्टाने आज शोभतो सुखात. त्यानं पाहिलं सपान, त्यानं पाहिलं सपान, पालाऊसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातलं पाणी, कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना
तीन शेवट लय वाईट आहे. एक आईचा शेवट, आईचा अंत्यविधी लय वाईट. जिनं आपल्याला जन्म दिला तिला पेटताना पाहण्याची आपली इच्छा नाही, पण तिचं सरण जर जळत असलं तर माणसाला ती पाहत नाही. बापाचा शेवट, ज्यांना चटका लागून दिला नाही मारा त्याला काडी लावायची वेळ आली. लक्षात ठेवा. सगळं आठवतं बाप जळत असताना, सगळं आठवतं, काहीच करू शकत नाही. श्रीमंतांचं दुःख आहे. एक जण मला काल म्हणला, महाराज 40 लाख घातले, 40 लाख गेल्याचं दुःख नाही, कोरोनात माझा बाप वाचला नाही याचं दुःख आहे. माझा बाप पाहिजे होता. आणि तिसरा जो शेवट आहे, संताचा शेवट, आईचा शेवट झाला, बापाचा शेवट झाला तर लेकराच्या डोळ्यात पाणी येतं, पण साधूचा जर शेवट झाला तर समाजाच्या जगाच्या डोळ्यात पाणी येतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून दुर्गती या शब्दामध्ये आपण होतो. गीतेच्या 6व्या अध्यायात 40वा श्लोक आहे. पार्थ नैवे हनामूत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. किती मुक्ती महत्वाची. तव श्रीकृष्ण म्हणे पार्थ, जया मनी मोक्षाची असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. हे शरीर आपल्याला भेटलंय पण हे काही दिवसात संपणार आहे. ही मुक्ती प्राप्त करण्याकरता भेटलेलं आहे. कशासाठी. ही मुक्तीसाठी आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. महाराज हे मुक्ती करता शरीर आहे, भक्ती करता शरीर आहे. संसार त्याच्यानंतरचा विषय. आमचे ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज सांगायचे, मुख्य विषय मनुष्य जन्माचा भक्ती आहे आणि दुय्यम विषय संपत्ती आहे. आता मुख्य विषय संपत्ती झाला. जमलं तर हरिपाठाला जात्या पण कामाला रोज जात्या, जमलं तर मंदिरात जात्या पण हॉस्पिटलला दर आठवड्याला जात्या, जमलं तर पंढरपूरला जातात पण साखरपुड्याला, दहाव्याला, मौतीला, भाती पत्रिका आली म्हणजे जातात. पंढरपूरला पाहू जमलं. एक लक्षात ठेवा, पंढरपूरला जा, एखादा साखरपुडा नाही झाला तरी चालत. मंदिरात जा, डॉक्टरकडे गेले नाही तरी चालत. आणि एक लक्षात ठेवा, भगवंताला नमस्कार करा आणि भगवंताचं एखादं पारायण करा. 1-2 दिवस कामाला नाही गेले तरी चालत. तुमचा संसार जसा ठरलेला आहे तसाच होणार आहे. रावणाचा संसार लिहिल्यासारखाच झाला, रामाचा संसार लिहिल्यासारखाच झाला. संसार जशी स्क्रिप्ट लिहिली ना, आपल्या संसाराचा स्क्रिप्ट रायटर देव आहे. त्याचं प्रमाण दिलं तुकोबरायनी. भोगतो ना घडे संचित आवाज करावे ते म्हणी समाधान. तुमची स्क्रिप्ट ऑलरेडी तयार आहे. तुमचं लग्न कोणाबरोबर होणार आहे, तुम्हाला किती पोरं होणार आहे, पोरं काय शिकणार आहे, त्यांचे लग्न होणार आहे, तुम्हाला नातू होणार आहे, तुम्ही बंगला बांधणार आहे, तुम्ही वावर घेणार आहे, तुमचे साडू बिडू, मामाचे पोरं, आत्याचे पोरं, मामा माम्या, काका मावश्या सगळं फायनल आहे. ऑलरेडी सगळं फायनल झालंय. तर तुम्ही त्याच्यात कशाला गुंतता. स्क्रिप्ट देवाने लिहिलेली आहे. रामायणाची स्क्रिप्ट वाल्मिक ऋषींनी लिहिली, तेच झालं ना. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. त्यांनी लिहिलं मग रामायण घडलं. असं का झालं. त्यांना इतकी दिव्य दृष्टी होती, पुढं काय होणार हे त्यांनी लिहिलं. त्यांनी लिहिलं तसं का घडलं, कारण पुढचं कळतं. खानदानी साधूला 100 वर्ष पुढचं दिसतं आणि 100 वर्ष मागचं दिसतं. आणि साधू जर परिपक्व असेल, गोरखबुवा, हा साधू जर प्युअर असेल, 14 किलोमीटरवर साधूची जर निंदा केली तर त्या साधूला इथं कळती. त्याला संत म्हणतात. चुकून एक तुपाचा डबा सप्त्यातला एका ड्रायव्हरनी उतरून ठेवला होता एका मित्राकडे. त्याला म्हणे मला संध्याकाळी न्यायचं आहे. डबा चोरला पण सप्त्याचा. मग नारायणगिरी महाराजाकडे ती गाडी आली. नारायणगिरी महाराजाला तो ड्रायव्हर काय म्हणला, बाबा 1 जणांनी 100 तुपाचे डबे दिलेत, मी त्याचा ड्रायव्हर आहे, आता हे तुपाचे डबे कुठं उतरवला त्यांनी 15व्या किलोमीटरला. नारायणगिरी महाराज काय म्हणले, पहिला डबा जिथं उतरवला तिथं उतरव ना. ते म्हणे डबा आणून देतो. याला संत म्हणतात. विठाला संत भेटले का कल्याण काय होतं ते सगळंच कळतं. तिथं काय विषय. हा, म्हणून दुर्गती हा शब्द आपल्याकरता आहे, सद्गती हा शब्द संतांकरता आहे आणि परमगती हा शब्द योग्यांसाठी आहे. तुकोबरायांची गंमत अशी झाली का तुकोबरायाच्या जीवनामध्ये असं भजनानं असं केलं का तुकाराम महाराजा समोर विठ्ठल रुक्मिणी साक्षात उभी राहिली भंडारा डोंगरावर. तुकोबराय म्हणतात गती मिळाली, सद्गती मिळाली, दुर्गती गेली आणि आज
माझा बाप आणि माझी आई भेटली. शेवटचा दिस घमा पाणी पनिसा सागर आहे का साऱ्या निसा धनी पदम पगम रे घमा पाणी पनिसा शेवटचा दिस गोडवा यासाठी केला होता यासाठी केला होता यासाठी गेला होता प्रवास. यासाठी गेला होता प्रवास. आता निश्चिंतीने पावलो कुंतली यादावा ज्ञानियांचा राजा भोगितो राणी ज्ञानियांचा राजा भोगितो राणी ज्ञानियांचा राजा भोगितो राणी नाचती वैष्णव नाचती वैष्णव माथी पुढे इंद्रायणी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो इंद्रायणी शेवटचा दिस गोडवा याच साठी केला होता यासाठी केला होता एकला 10 मिनिटं कमी आहे. 15-20 मिनिटात आपलं कीर्तन या ठिकाणी संपणार आहे. आलेले सगळे माणसं बहुमूल्य वेळेचे आहेत, त्याच्यामुळे वेळेचं आपण पालन करूया. तुकोबाराय सांगतात, मला सद्गती मिळाली, मला परमगती मिळाली, भगवंताचं आणि भगवतीचं दर्शन झालं अभंगाचं पहिलं. शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला तो भला शेवट 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 तो भला हे माझा भूगोड झाला माझा भूगोड झाला हलो निजाच्या माहेरा हलो निजाच्या माहेरा हलो निजाच्या माहेरा हलो निजाच्या माहेरा गोपार कुमारी गोपार कुमारी गोपार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबा 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 विठोबा
जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अतिशय सुंदर नियोजन आहे. मी मगाशी सांगितलं पण आपल्याकडे आज वेळ कमी आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी शेवट तर माझा गोड झाला. शेवट गोड होणं सोपं नाही आणि शेवट झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, शेवट झाल्याशिवाय राहत नाही. किती माणसं दवाखान्यात जातात, किती पथ्य पाळतात, खाणं पिणं जपून नये, पहाटी चालणं आहे, सगळे देवाच्या माळा जपतात मला काही होऊ नये. पण तुम्ही घाबरले तरी पण मृत्यू तुम्हाला सोडणार नाही. एक काम करा फक्त जीवनामध्ये, काय करा, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत जगाच्या मालकाची आठवण ठेवा. मरण तर येणारच आहे, मरण येणारच आहे. नातराय फार गोड सांगतात. देवाला पोरं दोन आहेत. मोठं पोरग संत आहे, ते काय सांगतं, अरे म्हणा ना रामकृष्ण हरी, म्हणा ना रामकृष्ण हरी. लोक काय म्हणतात, तुम्ही म्हणा, आम्हाला नका सांगू. देवाचं दुसरं जे पोरग आहे ते लय नंगटी. तुम्हाला कळलं दुसरं पोरग, त्याचं प्रत्येक गावात ऑफिस आहे 4 पत्र्याचं. एखादा पाहुणा गेला तर आपण जातो ना त्या ऑफिसला. देवाचं 2 नंबर पोरग आहे ना लहान, त्याचं नाव यमराज. त्याने आता रेल्वे बिल्वे सगळं बंद केलं होतं भारतात. महाराज माणूस खोकला का मंडप पांगलाच, कुणीच कोणाकडे डोकून पाहिना. तो लहान पोरगा खाली आला होता. काय नाव आहे त्याचं, यमराज. हा, तो यमराज म्हणे भाऊ आपल्या मोठ्या भावाचं जर नाही ऐकलं, तो म्हणतोय रामकृष्ण हरी म्हणा, म्हणा ना. लोक म्हणते आम्ही नाही म्हणणार. तो म्हणतो मोठ्याचं नाही ऐकलं की मी संध्याकाळी आलोच पडवीत. उचलले 2-4. हे जरी ना ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी ना ऐकाल, हे जरी नाही का तरी दुसरा येईल, हे जरी नाही का. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आ पिंगला, आ पिंगला, आ पिंगला, 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 पिंगला महाद्वारी. बोली बोला तो देखा पिंगला महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वरलाळीला तुम्ही सावध व्हावे, वरलाळीला, वरलाळीला तुम्ही सावध व्हावे, वरलाळीला. वरला 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 वरलाळीला तुम्ही सावध व्हावे, वरलाळीला. आळीला तुम्ही सावध व्हावे, वरलाळीला. पाटील बुवाला तुम्ही मग पडेल घावे. सिद्धी येईल मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली 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 बोलत देखा देखा पिंगळा महाद्वारी. हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. अरे सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. अरे सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. असं मला बरंच येतं पण आधी 1 वाजला. महाराज तुकोबराय म्हणतात, मी माझ्या माहेरी आलो, मला विठ्ठल रुक्मिणी भेटले, मला माझ्या आत्मदर्शन, सर्वत्र भगवत दर्शन, स्वरूप दर्शन, तिन्ही दर्शन झाले. 3ऱ्या चरणामध्ये माझा परिहार झाला. अवघा दुःखाचा मागेल्या माझ्या जीवनातलं दुःख गेलं. आणि महाराज 4थ्या चरणाकडे आपण जाऊ आणि महाराष्ट्राचं रत्न, महाराष्ट्रातनं देवीदास महाराज सवाई या ठिकाणी आहेत. सवाई महाराजांच्या आवाजामध्ये आपण गोड भैरवी ऐकू आणि महाराज कीर्तनाचा समारोप करू. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला देव मिळाला, मला आनंद मिळाला आणि माझ्या जीवनातलं दुःख संपलं. अहो नवे नवे मीच देव झालो. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी.
तुका भवानी वाणी तुका भवानी गेली आता घेऊ धानी गेली आता घेऊ धानी आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा गेली आता घेऊ धानी गेली आता घेऊ धानी आलो निजाच्या मायेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या हे बेटी क्या बात है? रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईचा वरा बेटी रखुमाईचा वरा
ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली